गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 62 वर आहोत आणि जे लास्ट आर्टिकलमध्ये आपण थेअरी घेतली त्या थेअरीवरील आता आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1, सॉल्व एक्स स्क्वेअर d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस 7x dy बाय dx प्लस 5y which is equal to x to the power 5. 90 पेज नंबर वरचा हा एक्झाम्पल आहे. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज x स्क्वेअर d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस 7x dy by dx plus 5y which is equal to x to the power 5. Here f of theta is equal to theta minus 1 plus 7 theta plus 5 which is equal to theta square minus theta multiply केलेला आहे plus 7 theta plus 5 which is equal to theta square 7 theta minus theta म्हणजे plus 6 theta plus 5 आणि जर याचं फॅक्टर पाडलं आपण तर ते पडतात थीटा प्लस 1 थीटा प्लस 5 आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज c1 x to the power minus 1 plus c2 x to the power minus 5. Now the particular integral is 1 upon theta square plus 6 theta plus 5 x to the power 5, which on substituting 5 for theta, थीटाच्या जागेवर जर आपण 5 सबस्टिट्यूट केलं तर नेमकं पर्टिक्युलर इंटेग्रल काय मिळेल? इट बिकम्स 1 अपॉन 5 चा वर्ग प्लस 6 इंटू 5 प्लस 5 एक्स टू द पॉवर 5. आता 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 प्लस 6 पंचे 30 55 प्लस 5 60 एक्स टू द पॉवर 5 अपॉन 60 आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळालेलं आहे. हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. काय काढलं आहे आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन? c1 एक्स टू द पॉवर मायनस 1 प्लस c2 एक्स टू द पॉवर मायनस 5 प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल काढलेला आहे एक्स टू द पॉवर 5 divided by 60. Example 2 on page number 90. Find the particular integral of a x square d2y divided by dx square minus 2x dy by dx minus 4y which is equal to x to the power 4. b x square d2y divided by dx square plus 5x dy by dx plus 4y which is equal to x to the power 4. And c x square d2y divided by dx square plus 2x dy by dx minus 20y which is equal to x plus 1 bracket and its square. या एक्झाम्पल 2 मध्ये a b c असे 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, परंतु आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे फक्त पर्टिक्युलर इंटेग्रल. म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायची काहीही गरज नाही. मग आता आपण ए चं सोल्युशन बघू. सोल्युशन ए. द गिवन इक्वेशन इज एक्स स्क्वेअर d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर मायनस 2x dy बाय dx मायनस 4y which is equal to x to the power 4. Here f of theta is equal to theta minus 1 मायनस 2 थीटा मायनस 4. इथं आपण x डी बाय डी एक्सच्या बदल्यात थीटा घेतलेला आहे, अर्थात एक्स स्क्वेअर d2 अपॉन dx स्क्वेअरच्या बदल्यात थीटा इंटू थीटा मायनस 1 घेतलेला आहे. विच इज इक्वल टू मल्टिप्लाय केलेला आहे थीटाचा वर्ग मायनस थीटा मायनस 2 थीटा मायनस 4 म्हणजे विच इज इक्वल टू थीटा स्क्वेअर मायनस थीटा मायनस 2 थीटा म्हणजे मायनस 3 थीटा आणि मायनस 4. हेन्स द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1 अपॉन थीटा स्क्वेअर मायनस 3 थीटा मायनस 4 एक्स टू द पॉवर 4. या आर्टिकल मध्ये आपण काय बघत आहोत?
तर या आर्टिकलमध्ये आपण थिटा इज इक्वल टू एक्स ला पॉवर जे आहे ते डायरेक्ट सबस्टिट्यूट करत आहे. म्हणजे विच ऑन सबस्टिट्यूटिंग 4 फॉर थिटा बिकम्स. अन्यथा काय केलं असतं, ई टू द पॉवर झेड इंटू 4 म्हणजे ई टू द पॉवर 4 झेड म्हणजे थिटा इज इक्वल टू अल्टिमेटली 4 ठेवलंच असतं. मग हेन्स 1/4 चा वर्ग मायनस 3 इंटू 4 मायनस 4 एक्स टू द पॉवर 4, 4 चा स्क्वेअर 16 मायनस 3 चूक 12 मायनस 4 म्हणजे 16 मायनस 16 0 आणि विच इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 0. इट मीन्स व्हॉट, द मेथड इज फेल्स. हेन्स द मेथड इज फेल. In this case, f of theta is equal to theta square minus 3 theta minus 4 factorized. त्याचे फॅक्टर पडतात थीटा मायनस 4 आणि दुसरा थीटा प्लस 1. तर 4 ठेवल्यानंतर काय झालेलं आहे, 0 झालेला आहे. त्यामुळे कॅन बी फॅक्टोर्ड इनटू थीटा मायनस एम. एमची किंमत 4 ज्याची सोडवताना तुम्हाला लक्षात येईल. आणि हा जो थीटा प्लस 1 आहे त्याला फाय ऑफ थीटा म्हणावं. विच रिड्युसेस टू 1/5 ऑफ एम 1 थीटा मायनस एम एक्स टू द पॉवर एम. हा रिझल्ट आपल्याला यूज करायचा आहे. हेन्स द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1 थीटा प्लस 1 इंटू 1 थीटा मायनस 4 एक्स टू द पॉवर 4. आता थीटाच्या जागी 4 ठेवल्यावर 1/4 प्लस 1 इंटू 1 थीटा मायनस 4 एक्स टू द पॉवर 4. म्हणजे इथं का नाही ठेवलं तर मेथड फेल झालेली आहे. त्यामुळे आपण ते दुसऱ्या पद्धतीनं सॉल्व करणार आहोत. तर सो विच इज इक्वल टू 1/5 एक्स 1/5. आता हे मायनस जर असेल थीटा मायनस 4 तर एक्स टू द पॉवर 4 हे पहिले येईल. इंटेग्रल एक्स टू द पॉवर मायनस 4 मायनस 1 आणि इंटू ही टर्म एक्स टू द पॉवर 4 dx, जे की आपण एक्स टू द पॉवर एम वर अप्लाय केलेला आहे फॉर्म्युला. एक्स टू द पॉवर एम म्हणजे थीटा मायनस एम जर असेल तर एक्स टू द पॉवर एम इंटेग्रल एक्स टू द पॉवर मायनस एम मायनस 1 इंटू ही जी टर्म असेल ती एक्स टू द पॉवर, सपोज ती जर एम असेल तर एम dx. मग हा एक्स टू द पॉवर 4/5 विच इज इक्वल टू इंटेग्रल हा 4 मायनस आणि हा प्लस 4 कॅन्सल झाला. एक्स टू द पॉवर मायनस 1 राहिला म्हणजे dx/x and that is integration of this is log x. So which is equal to x to the power 4 log x upon 5. This is our particular integral for the solution of A. Now solution B. The given equation is x square d2y divided by dx square plus 5x dy by dx plus 4y which is equal to x to the power 4. Here f of theta is equal to theta minus 1 5 plus 5 theta plus 4 which is equal to, when we multiply this, theta square minus theta plus 5 theta plus 4 which is equal to theta square 5 theta minus theta is plus 4 theta plus 4 and this is the perfect square of theta plus 2 आणि म्हणून which is equal to theta plus 2 चा वर्ग. Hence the particular integral is 1 theta plus 2 चा square x to the power 4 which on substituting 4 for theta becomes. तर थीटाच्या जागेवर आपण 4 सबस्टिट्यूट केलं तर 1/4 plus 2 in bracket and its square x to the power 4 which is equal to x to the power 4 4 plus 2 6 6 चा square 36. हे आलं आपलं पर्टिक्युलर इंटेग्रल फॉर द सोल्युशन ऑफ B. Now solution C. The given equation is x square d2y divided by dx square plus 2x dy by dx minus 20y which is equal to x plus 1 and its square. Here f of theta is equal to theta in bracket theta minus 1 plus 2 theta minus 20 multiply केल्यानंतर which is equal to theta square minus theta plus 2 theta minus 20 which is equal to theta square 2 theta minus theta म्हणजे plus theta minus 20. Hence the particular integral is 1 theta square plus theta minus 20 in bracket x plus 1 चा वर्ग होता त्याला एक्सपांड केलं x square plus 2x plus 1 which is equal to each and every term ला मल्टिप्लाय केलं 1 theta square plus theta minus 20 into x square
प्लस 2 1 अपॉन थीटा स्क्वेअर प्लस थीटा मायनस 20 इंटू एक्स प्लस 1 अपॉन थीटा स्क्वेअर प्लस थीटा मायनस 20 इंटू 1च्या ऐवजी मी एक्स टू द पॉवर 0 लिहिलेलं आहे, कारण की तुम्हाला माहीतच आहे एनिथिंग रेस टू 0 इज 1. आता विच ऑन सबस्टिट्यूटिंग 2 फॉर थीटा इन द फर्स्ट टर्म कॉमा 1 फॉर थीटा in the second term and 0 for theta in the third term becomes, म्हणजे x ला जे पॉवर असेल ते जर आपण थीटा इज इक्वल टू सबस्टिट्यूट केलं तर आपला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होते. मग करा सबस्टिट्यूट केलं, मग 1 अपॉन 2 चा वर्ग प्लस 2 मायनस 20 x चा वर्ग पहिल्या टर्म मध्ये प्लस 2 अपॉन 1 चा वर्ग प्लस 1 मायनस 20 इंटू एक्स दुसऱ्या टर्म मध्ये प्लस 1 अपॉन 0 चा वर्ग प्लस 0 मायनस 20 इंटू एक्स टू द पॉवर 0 तिसऱ्या टर्म मध्ये. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हे येते 4 प्लस 2 म्हणजे 6 मायनस 20 म्हणजे मायनस 14 विच इज इक्वल टू मायनस एक्स टू द पॉवर 2 अपॉन 14. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 1 प्लस 1 2 येते, 2 मायनस 20 म्हणजे मायनस 18, 2 अपॉन मायनस 18 म्हणजे मायनस एक्स अपॉन 9 हे येते, आणि इथं येते 1 अपॉन मायनस 20 एक्स टू द पॉवर 0 म्हणजे 1 म्हणून मायनस 1 अपॉन 20. आता तिन्ही टर्मला मायनस साइन असल्यामुळे मायनस टेकन आउट कॉमन इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 14 प्लस एक्स डिवायडेड बाय 9 प्लस 1 डिवायडेड बाय 20. हे झालं तुमचं लास्ट एक्झाम्पल सी चं पर्टिक्युलर इंटेग्रल. थँक्यू.